मी उल्का उद्धव पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला सुरणाचे छानपैकी काप करून दाखवणार आहे. काप मी यापूर्वी पण दाखवले, पण वेगवेगळ्या प्रकारानं असे तुम्हाला मी दाखवते. त्याच्यामुळे आज जरा थोडा वेगळा प्रकार दाखवणार आहे. आणि त्याच्यासाठी आता हा प्रथम मी सुरण घेतलेला आहे. हा चांगला आता आम्ही घरात आणून चांगलं 2 महिने ठेवून दिलेला आहे, त्याच्यामुळे तो व्यवस्थित असा मुरलेला आहे. काही वेळा ताजा सुरण असेल तर खाजही लागते तोंडाला. त्याच्यामुळे आधी आता आपण काय करणार आहोत, हा सोलून घेते, त्याचे काप काढते आणि 2 मिनटं मी वाफवून घेते आणि मग मी तुम्हाला पुढची कृती दाखवते. जेव्हा आपण हा वाफवायला ठेवतो तेव्हा त्याच्यात थोडंसं चिंच टाकायची किंवा नंतर चिंचेचा रस लावला तरीही चालतो. मी सोलून काप काढून घेते. सुरण हा अत्यंत औषधी असा आहे. म्हणजे मूळव्याधीला वगैरे सुरणाची भाजी खातात, पथ्यासाठी म्हणून सुरणाची भाजी खातात. आपण याची छानपैकी अशी कापं काढून घेऊया. अशी कापं काढून घेते आता मी. आता आपण ही कापं काढून घेतली आहेत. आता याला मी थोडंसं वाफवून घेणार आहे. जरा पाणी घालते आणि थोडंसं या लाईटच्या कुकरलाच वाफ काढून घेते त्याला. चिंच वगैरे काही घालत नाही. चिंचेचा कोळ मी तुम्हाला नंतर लावून दाखवते. थोडे वाफवून घेतलेत, अगदी थोडे, म्हणजे जास्त वाफवले तर मग ते मोडतात. त्याच्यामुळे थोडेसे वाफवून घेतलेत. आता त्याच्यावर मी थोडं मीठ टाकून घेणार आहे आणि हे इथे रवा आणि थोडं बेसन मिक्स करून घेतलं आहे, त्याच्यातही मी थोडं मीठ टाकणार आहे. आणि वरचं आवरणही तितकंच चांगलं लागलं पाहिजे. तर हळदही टाकते आता मी थोडी. जेवढं ह्याच्यात टाकणारे साहित्य तेच ह्याच्यात टाकणार आहे, कारण काय दोन्हीकडेही चव व्यवस्थित लागली पाहिजे. खट इकडे थोडंसं नंतर चाट मसाला ह्याच्यात टाकणार नाही, कारण इथे मी चिंचेचं पाणी घालणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात चाट मसाला नाही टाकणार आहे. याच्यात थोडासा अगदी चटपटीत होण्यासाठी अगदी किंचित. आता आपलं हे साहित्य झालं आहे. आता हे मी कालवून ठेवते. रवा काय उरला तरी आपण कधीही वापरू शकतो, ठेवून द्यायचा, फ्रीजला चांगला राहतो. फ्रीजला किंवा असाच ठेवला तरी चालतो. हे थोडा जास्त झाला तरी तो फुकट जात नाही. असं आपण हे सगळं एकत्र करून ठेवायचं. आणि आता याला सुद्धा आपण हे मसाले लावलेले हे करून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी चिंचेचं पाणी घालणार आहे, थोडं चिंचोळ पाणी घालणार आहे. कोळ असा अगदी घट्ट न घालता पाणी घालणार आहे. चिंच जुनी आहे त्याच्यामुळे थोडी काळपट दिसते, पण ती चवीला अतिशय छान आहे. तर हे सगळं मी ह्याला असं लावून घेणार आहे कापांना. 1-5 मिनटं ठेवूया आणि मग यामध्ये घोळवायचे आणि तव्यावर आपण काप लावायचे. आता आपण ठेवला आहे आणि हे आपले काप 10 मिनटं आपण चांगलं हे मसाला लावून ठेवलेले आहे. एकदम आता ते चव येणार त्याला, सगळी आंबट तिखट अशी. तर हे आपण असे रवा आणि बेसन, थोडं 1 चमचा बेसन आणि रवा असं घेऊन तर हे आपण शॅलो फ्राय करायचे. खूप सुंदर काप लागतात हे. व्यवस्थित कोट करायचं. ती आमटी भात असेल तरीसुद्धा, मऊ भाताशी सुद्धा हे खूप छान लागतात. मऊ भात आणि कापो. आज आम्ही मऊ भात आणि कापच केलेली आहेत. तवा पण तापलेला आहे. कुठचाही तवा चालतो त्याला, साधा असला तरी चालतो, बेडाचा चालतो, पॅन चालतो.
आता आपण छानपैकी लावून वाफवून घ्यायचे, मस्तपैकी क्रिस्पी करायचे, उलट सुलट चांगले करून फ्राय करून घ्यायचे. करून परत जरा जरा तेल लावणार आहे आणि आपण वरून झाकण ठेवणार आहोत. 2 मिनिटांनी झाकण काढून परतायचे. ही कापं परत परतून घेणार आहोत. किती सुंदर दिसत आहेत बघा. जितकी ती सुंदर दिसत आहेत तितकीच ती सुंदर लागतातही. व्यवस्थित फ्राय करायची, जरा उलटी सुलटी करून. रवा लावल्यामुळे ती एकदम क्रिस्पी होतात. जाड जे काप असेल ते जरा मध्ये ठेवायचं, म्हणजे मध्ये व्यवस्थित ते शिजतं. कारण अगदी काय सगळे सारखे येत नाहीत काप, त्याच्यामुळे जाड बारीक असेल तसं लावताना लावायचे. तेल कुठे लागलं नसेल तर ते लावून घ्यायचं, म्हणजे सगळीकडून छान असे क्रिस्पी होतात. पुन्हा मी 2 मिनटं झाकण ठेवते. अशी हे आपली क्रिस्पी कापं, हे बघा किती सुंदर अशी खाण्यासाठी तयार आहेत. आता आपण ही काढून घेऊया. सुरणाची क्रिस्पी कापं खाण्यासाठी तयार आहे. तर ही कापं मी कशी केली, कसा सुरण कापून घेतला, वाफवून घेतला, त्याच्यात काय काय साहित्य घातलं, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की करून बघा, कारण ही कापं खूपच छान लागतात. अगदी आमटी भात आणि काप किंवा मऊ भाताशी सुद्धा ही छान लागतात. विशेषतः सकाळच्या नाश्त्याला सुद्धा मऊ भात केलेला असतो, त्याच्यावर ही कापं तोंडीला सुंदर लागतात. केव्हाही चांगली लागतात, सकाळी रात्री दुपारी केव्हाही खा, ही कापं छानच लागतात. तेव्हा नक्की करून बघा. आणि आवडली तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी लागतात ती. नक्की करून बघा. धन्यवाद. आता आहे मऊ भात, तूप, मीठकूट आणि बरोबर ही सुरणाची कापं. हा नाश्त्याला मेनू किती सुंदर आहे बघा. असा तुम्हीही करून बघा.